Hello students. In first topic of physics, units and measurements, now we are going to learn about conventions, means rules for writing SI units. So first rule is the unit of any physical quantity should be represented by its symbols. Units of any physical quantity should be represented by its symbol. For example, the unit of length is meter is represented by its symbol small m. Suppose SI unit of force is the Newton is represented by capital N. Thus, second convention is the full name of unit must be start with a small letter. Full name of unit must be starts with small letter. Even it is a name of person. Okay. एखाद्या फिजिकल क्वांटिटीचं युनिट जर एखाद्या पर्सनचं नाव असेल तरीही त्या युनिटचं फुल नेम हे स्मॉल लेटरनेच स्टार्ट करायचं आहे. जसं की न्यूटन हे एका पर्सनचं नाव आहे जे की फोर्स ह्या फिजिकल क्वांटिटीचं SI युनिट आहे. तरीही फुल नेम लिहिताना आपण न्यूटन हे स्मॉल एननी स्टार्ट केलेला आहे. ओके. Thus, for example, Newton, okay, of SI unit of force, not written as Newton. Okay, full name हे कॅपिटल N ने स्टार्ट करायचं नाही तर ते स्मॉल लेटरनेच लिहायचं आहे. ओके, दिस इज राईट अँड दिस इज रॉंग. ओके. त्यानंतर symbol of unit named after a person should be written in capital letter. म्हणजे काय, एखादं SI युनिट एखाद्या फिजिकल क्वांटिटीचं SI युनिट हे पर्सनचं नाव असेल तर ते सिम्बॉलिकली कॅपिटल लेटरने रिप्रेझेंट करायचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, न्यूटन is the SI unit of force and Newton is the name of a person. म्हणून सिम्बॉलिकली लिहित असताना, रिप्रेझेंट करत असताना तो कॅपिटल N नी रिप्रेझेंट करायचा आहे. ओके. न्यूटन इज रिप्रेझेंटेड बाय कॅपिटल N, नॉट स्मॉल n. ओके. म्हणजे कॅपिटल N हे बरोबर आहे तर स्मॉल n हे चुकीचं असेल. ठीक आहे. त्यानंतर फोर्थ इज द सिम्बॉल्स ऑफ युनिट्स अदर दॅन पर्सन नेम. म्हणजे एखाद्या फिजिकल क्वांटिटीचे SI युनिट हे पर्सनचं नाव नाही आहे तर त्याचं सिम्बॉल हे स्मॉल लेटरने रिप्रेझेंट करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, लेंथचं SI युनिट हे मीटर आहे जे की पर्सनचं नाव नाही आहे. मग अशा वेळेस ते सिम्बॉल स्मॉल लेटरने रिप्रेझेंट करायचं आहे. ओके. म्हणून मीटर हे स्मॉल एमनी रिप्रेझेंट करायचं आहे, नॉट बाय कॅपिटल M. ओके.
कॅपिटल यमने रिप्रेझेंट करायचं नाही आहे. मग हे बरोबर असेल आणि हे चुकीचे असेल. त्यानंतर सिम्बॉल्स शुड बी रिटन इन सिंग्युलर फॉर्म. सिंग्युलर फॉर्ममध्येच लिहायचं आहे. सिम्बॉल्स हे नेहमी सिंग्युलर फॉर्ममध्येच लिहायचे. म्हणजे काय, समजा मीटर आहे तर मीटर 1 मीटर आहे समजा आणि 10 मीटर असेल तरीही मीटरच लिहायचं. परंतु असं नाही की 10 मीटर्स असं लिहायचं नाही. प्लुरल फॉर्म अनेक वचनामध्ये युनिट लिहायचे नाही, तर ते फक्त सिंग्युलर फॉर्ममध्ये एक वचनीच असले पाहिजेत. 1 मीटर, 10 मीटर, 10 मीटर्स हे चुकीचं असेल. ओके, सिम्बॉल्स शुड बी रिटन इन सिंग्युलर फॉर्म. देन any punctuation marks. Do not use any punctuation marks after symbols of unit. समजा मीटर आहे तर मीटर क्वेश्चन मार्क किंवा कॉमा किंवा एक्सक्लेमेटरी मार्क्स, ओके, किंवा डबल इन्व्हर्टेड कॉमाज असं काहीही लिहायचे नाही. पंक्च्युएशन मार्क यूज करायचं नाही किंवा फुल स्टॉप अशा प्रकारचे कुठलंही पंक्च्युएशन मार्क यूज करायचं नाही. त्यानंतर समजा डिनॉमिनेटरमध्ये आणि न्यूमरेटरमध्ये डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरमध्ये असणारे एसआय युनिट हे रेशोच्या फॉर्ममध्येच लिहायचे. ओके, रेशोच्या फॉर्ममध्ये. जसं की व्हिलॉसिटी आहे, व्हिलॉसिटीचा एसआय युनिट समजा मीटर पर सेकंद आहे. ओके, ते अशा प्रकारे रेशोच्याच फॉर्ममध्ये लिहायचं आहे, मीटर भागिले सेकंद. आणि रीड करताना मीटर पर सेकंद अशा प्रकारे रीड करायचं. ओके, किंवा हेच युनिट आपण अशा प्रकारे लिहू शकतात, मीटर पर सेकंड इनव्हर्स. हे S⁻⁻1 म्हणजे काय आहे, यसचा घातांक -1 म्हणजे यस हे छेदस्थानी आहेत, डिनॉमिनेटरमध्ये आहेत. ओके, म्हणून जेव्हा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये एसआय युनिट असतील तर ते असे रेशोच्या फॉर्ममध्ये लिहिले जातात. हे दोन्हीही मेथड्स बरोबर आहेत. त्यानंतर आहे नेक्स्ट, एखाद्या एसआय युनिटचं फुल नेम आणि दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीचं सिम्बॉल. अशा प्रकारे फुल नेम आणि सिम्बॉल यांचं कॉम्बिनेशन असणारं युनिट लिहायचं नाही. ओके, 2 फिजिकल क्वांटिटी, 2पेक्षा जास्त फिजिकल क्वांटिटीज असतील तर आपण ते एकतर फुल नेमनी रिप्रेझेंट करा किंवा सिम्बॉल्सनी रिप्रेझेंट करा. पण फुल नेम आणि सिम्बॉल्स यांच्या कॉम्बिनेशनमध्ये एसआय युनिट लिहायचे नाहीत. ठीक आहे, कॉम्बिनेशन ऑफ फुल नेम अँड सिम्बॉल्स आर अवॉइडेड. ओके, कॉम्बिनेशन, या दोघांचं कॉम्बिनेशन अवॉइड केलेलं आहे. त्यानंतर समजा 2 फिजिकल क्वांटिटीजचं मल्टिप्लिकेशन आहे. ओके, इथं आपण मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे, मीटर आणि सेकंद. तर असं लिहित असताना नेहमी एक हायफन किंवा स्पेस. ओके, हायफन किंवा स्पेस. हायफन म्हणजे एक अशा प्रकारची रेष आणि स्पेस म्हणजे मोकळी जागा. 2 युनिटमध्ये समजा मीटर आणि त्यांचं मल्टिप्लिकेशनमध्ये लिहिलं तर तिथे एकतर हायफन देऊ शकता किंवा स्पेस लिहू शकता. अशा प्रकारे हे काही कन्व्हेन्शन्स आहेत, रूल्स आहेत फॉर रायटिंग एसआय युनिट्स. मी तुम्हाला नोट्सचेही कुठं पाठवणार आहे,
ते वाचा, लिहा. समजलं नाही तर तुम्ही विचारू शकता. सो थँक्यू स्टुडंट्स. Hello students, in 10th topic magnetic field due to an electric current, now we are going to discuss about cyclotron motion. Whenever a moving charged particle is placed in magnetic field, uniform magnetic field, then the particle moves or the particle performs circular motion. Such a motion is called as cyclotron motion. From this diagram, the particle, moving charged particle placed in uniform magnetic field. Suppose the charged particle is of charge q moving with velocity v and placed in magnetic field b. Then, according to Lorentz force law, the magnetic force exerted on that moving charge q, that force is directed along the radius towards the center of circle. So that force always provides necessary centripetal force for the circular motion of particle. Therefore, we can write Lorentz force is equal to centripetal force. Lorentz force always provides necessary centripetal force for the circular motion of charged particle. Therefore, we can write Lorentz force is equal to centripetal force. And Lorentz force is QVB. And say is equal to centripetal force mv square by r. Now this v1v gets cancelled and we get mv is equal to qb into r. Okay, equation 1. This equation 1 is known as cyclotron formula. This formula describes the motion of charged particle in a particle accelerator such as cyclotron. This particle accelerator we will discuss in detail in next video or lecture. So this was about the cyclotron motion of charged particle whenever it is placed in an uniform magnetic field. So thank you students.